मुंबईच्या पायधुनी परिसरातून आज एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आणि त्या बातमीने अक्षरशः महाराष्ट्र हादरलाय। शनिवारी रात्री जेवण करणाऱ्या या कुटुंबाचा अंत झालाय। त्याचं कारण ठरलं एक कलिंगड। खरंच कलिंगडमुळे हे मृत्यू झाले का की यामागे नेमकं आणखी काही कारण आहे, समजून घेऊ आपण या रिपोर्टमधून। नमस्कार, मी सलमान आणि आपण पाहताय एबीपी माझा। पायधुनीतील घाटी गल्ली मुघल बिल्डिंग येथे राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबात शनिवारी रात्री आनंदाचं वातावरण होतं। 40 वर्षीय अब्दुल्ला, 35 वर्षीय नसरीन आणि त्यांच्या 2 मुली आयशा आणि जैनब यांनी रात्री बिर्याणीचा बेत आखला होता। जेवण केल्यानंतर या चौघांनी रात्री 1:30च्या सुमारास कलिंगड खाल्ला आणि त्यानंतरच मृत्यूचा थरार सुरू झाला। कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळातच चौघांनाही उलटे आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला। त्यांची प्रकृती इतकी खालावली की चौघेही घरातच बेशुद्ध पडले। शेजाऱ्यांनी तातडीने 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टर कुरेशी यांना बोलावलं। जेव्हा डॉक्टर कुरेशी त्यांच्या घरात गेले तेव्हा संपूर्ण घर जो आहे तो उलट्यांनी भरलेलं होतं। लहान मुलीची तर नसही चालत नव्हती। कुरेशी यांनी त्याला तातडीने CPR दिला आणि त्याला रुग्णालयात हलवलं, पण त्यांच्या शरीरात काहीतरी इतकं विषारी गेलं होतं की त्यांच्या रक्तात ॲसिड तयार झालं होतं, असे डॉक्टर कुरेशी म्हणाले। आता पोलिसांनी या सर्वांचा मृतदेह जे आहे ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि रिपोर्ट आल्यावरच मृत्यूमागचं खरं कारण जे आहे ते समोर येईल। दरम्यान अन्नातून होणाऱ्या विषबाधेवरती नेमकं डॉक्टरांचं काय म्हणणं आहे ते आपण समजून घेऊयात। त्यामध्ये उष्णतामान फार वाढलेलं आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांचं जे आपले बाहेरचे फळं असतात, मेनली टरबूज आणि अननस वगैरे जे पण फ्रूट्स आहे खाण्याचं प्रमाण वाढलं आहे। हे जे बाहेरचे पदार्थ फळं असतात हे यावर मेनली काही माशा किंवा चिधुडेचे कण वगैरे बसतात, त्यामुळे त्यातून होणारे जे आजार असतात मेनली फूड पॉयझनिंग वगैरे यांचं प्रमाण पण सध्या वाढलेलं आहे। सध्याच्या कंडिशनमध्ये असं असतं की जेव्हा हे उष्णतामान वाढलेलं असते त्यामुळे जे बॅक्टेरिया असतात, बाकी जीवजंतू असतात, यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण असते, त्यामुळे यांचं प्रमाण त्या फळांमध्ये वाढते। तो यामुळे बऱ्याच लोकांना फूड पॉयझनिंग होते। फूड पॉयझनिंगमध्ये उलट्या होतात लोकांना, काही लोकांना पोटामध्ये दुखायचं म्हणा, काही ताप, ह्या अशा गोष्टी होतात। डोकाडिया कुटुंबावरती ओढावलेला हा प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे। पोलीस सध्या कलिंगड विक्रेत्याचा आणि अन्नाच्या नमुन्याचा तपास करत आहे। तुम्ही रात्री फळ खाताना किंवा रात्री बाहेरचं अन्न खाताना काळजी घ्या आणि तुम्हाला या प्रकाराबाबत नेमकं काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।